सदरक्षणाय खलनिग्रहणाय मस्तकी शोभे यांच्या देशाची शान, खांद्यावर यांच्या कायम कर्तव्याचे भान, उरावर जोखीम आणि हातांवर प्राण, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना आव्हान, सदैव तत्पर पावलांना यांच्या संरक्षणाची जाण. या खाकीत वर्दीतले पोलीस महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा अभिमान. या अभिमानास्पद पोलीस खात्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे पोलीस उपनिरीक्षक श्री सुखदेव रभाजी धरम साहेब. सिन्नर तालुक्यातील संतश्रेष्ठ श्री बाबा भागवत यांच्या पावनभूमीत 13 जुलै 1966 रोजी देवपूर या गावी त्यांचा जन्म झाला. देवपूर गावामधील अत्यंत कष्टकरी शेतमजूर अल्पभूधारक शेतकरी रभाजी महादू धरम व भागीरथाबाई यांच्या पोटी जन्म घेतलेले हे अनमोल रत्न म्हणजे सुखदेव धरम साहेब. त्यांच्या मातापित्यांनी अत्यंत दुष्काळी भागात काम करून आपले कुटुंब सांभाळले. परिस्थिती अभावी इतर मुलांचे शिक्षण त्यांना करता आले नाही. सुखदेव धरम यांनी हालाकीच्या परिस्थितीत सुद्धा देवपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर माध्यमिक लोकशिक्षण मंडळ देवपूर हायस्कूल या शाळेमधून त्यांनी इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण केले. शाळेत असताना एकच ड्रेस धुवून पुन्हा घालावा लागत असे. कधी पायाला चप्पल माहीत नसायची. अशाही परिस्थितीत शालेय शिक्षण पूर्ण केले. 10वी नंतरच्या सुट्ट्यांमध्ये रोजंदारीने कधी विहीर खोदण्याचे तर कधी वाळूच्या गाड्या भरण्याचे काम केले. गावामधील पाईपलाईनच्या नाल्या खोदण्याचे काम केले. कोणत्याही कामाची लाज वाटली नाही. हालाकीच्या परिस्थितीमुळे 10वी पास झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास वडिलांनी नकार दिला. सिन्नर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेताना मित्रांबरोबर खोली घेऊन राहत असे. देवपूर ते सिन्नर येणाऱ्या STमध्ये रोज डबे येत असत. सकाळचे जेवण करून रात्रीच्या जेवणासाठी भाजी पुरत नसे. तेव्हा भाकर चुरून त्यात पाणी व मीठ टाकून काला करून खात असे. शिक्षणाचा किरकोळ खर्च भागवण्यासाठी घरचे डब्यामध्ये पैसे पाठवत असत. कॉलेजचे शिक्षण चालू असताना अभ्यासाबरोबर ग्राउंड, कबड्डी व रनिंग इतर मैदानी खेळांची आवड होती. पुढे 12वी पास झाल्यानंतर डोंबिवली येथे हे जोंधळे पॉलिटेक्निक येथे 1 वर्ष प्रयोगशाळेत काम करून पुढील परीक्षा बाहेरून देत असे. काही दिवसानंतर रेग्युलर कॉलेज चालू असताना सन 1988 साली एम्प्लॉयमेंट कॉलनुसार पहिल्याच प्रयत्नात 19 जानेवारी 1988 साली नाशिक जिल्हा पोलीस भरतीत यश संपादन केले. भरती दरम्यान देवपूर ते नाशिक बस भाड्यास मित्रांनी मदत केली. तसेच इतर मित्रांचे पण खूप सहकार्य झाले.
9 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेऊन पोलीस सेवेस प्रारंभ केला. पहिली नेमणूक झाली पंचवटी पोलीस स्टेशनला. प्रभू रामचंद्राच्या पावनभूमीत रुजू झाले. 1992ची सिंहस्थ पर्वणी. रामकुंड येथे साधू महंतांच्या सानिध्यात राहून ड्युटीची संधी मिळाली. रोजाने काम केलेल्या सुखदेव साहेबांना पहिला पगार मिळाला तब्बल 850 रुपये. वेग घेतलेल्या आयुष्याला अजून गती देण्यासाठी पहिली खरेदी झाली ती सायकलची. नोकरीमुळे हळूहळू शेतीचा विकास होऊ लागला व घरची परिस्थितीही बदलू लागली. कुडाच्या घरातून कौलाच्या घरात सगळे राहू लागले. शेत बहरू लागले. भरघोस पीक येऊ लागले. सगळे शिवार वाऱ्याने डोलू लागले. प्रगतीपथावर पावलागणिक पुढे जाणाऱ्या आयुष्याची पुढची वाट सोबत चालायला आता धरमसाहेबांना साथ लागली उषा या तितक्या गुणी आणि कष्टाळू बायकोची. 1 जून 1991 रोजी सुखदेवच्या आयुष्यात ही मंगलघटिका आली आणि सुखदेव व उषा ही जोडी एकमेकांचे सुखदुःख वाटून घेण्यास लग्नबंधनात बांधली गेली. दोघांचे संसार सुरू झाला तो एकमेकांवर असणाऱ्या प्रचंड विश्वासाने आणि त्याच विश्वासाचं फलस्वरूप म्हणून त्यांचं सहजीवन अशा एक यशस्वी टप्प्यावर येऊन पोचलं. एकमेकांच्या साथीने पुढे सुरू झालेल्या या संसारात 1992 साली अमित, 1994 साली संदीप आणि 1999 साली किरण याचा जन्म झाला. या 3 मुलांमुळे घरात किलबिल सुरू झाली. घराचं गोकुळ झालं. मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यावर चांगले संस्कार केले आणि मुलांनी सुद्धा चिकाटीने अभ्यास करून इंजिनियर होऊन आईवडिलांचा मान वाढवला आणि आईवडिलांच्या कष्टाचे चीज झाले. आजवरच्या 33 वर्षांच्या संसारात अनेक वेळा सणासुदीला आपला नवरा ड्युटीमुळे घरी नसायचा. तेव्हा उषाने कधीच तक्रार केली नाही, कारण देशसेवेसाठी आपला माणूस कायम तत्पर याचं तिला समाधान होतं आणि बायको म्हणून मनात धाकधूकही असायची. पोलीस जबाबदार व्यक्ती असला तरी तो नवरा, भाऊ, वडील, मुलगा अशा नात्याने बांधलेला असतो. समाजकंटकांशी लढायला लागणारा खंबीरपणा त्यांना मिळतो तो त्यांच्या घरच्यांनी दिलेल्या विश्वासातून आणि प्रेमातून. तू चाल पुढं, तुला भीती कशाची, असं पाठबळ कायम उषाने दिलं व कायमच असेल. अशा प्रकारे उषाने कुटुंबाचा रथ सांभाळला. अचानक 2005 साली किरकोळ आजाराने वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर मोठ्या मालट्रकची खरेदी झाली, पण ड्युटी, शेती आणि मालट्रक यामुळे कामाचा जरा जास्तच व्याप वाढू लागला. धरमसाहेबांचे पुढचे बदलीचे ठिकाण म्हणजे शहर वाहतूक शाखा म्हणजेच ट्रॅफिक पोलीस. त्यांना बढती मिळाल्यामुळे पोलीस नाईक पद मिळाले. ऊन, वारा, पाऊस यामध्ये उभे राहूनही प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. वेळप्रसंगी अपघातामध्ये जखमींचे प्राण वाचवण्याचीही मदत केली. नाशिक शहरातील अतिसंवेदनशील भाग समजल्या जाणाऱ्या भद्रकाली पोलीस स्टेशन
अंबड पोलीस स्टेशन येथेही कर्तव्यनिष्ठ राहून चोखपणे ड्युटी बजावली. सन 2018 साली कष्टाचे फळ आणि लहान मोठ्याच्या पुण्याईने नवीन वास्तूचे स्वप्न साकार झाले. ड्युटी आणि बांधकाम खूप तारेवरची कसरत करून पोलीस उपनिरीक्षक परीक्षा पास झाले. या आनंदात भर म्हणजे घरात एक फॅमिली मेंबरची वाढ झाली. ती म्हणजे एक 4 व्हीलर होंडा WRV. कोरोना काळात मोठा मुलगा अमित याचे 28 फेब्रुवारी 2021 साली अभिलाषासोबत लग्न झाले आणि नव्या वास्तूत नववधूच्या रूपाने लक्ष्मीचे आगमन झाले. खांद्यावर लावलेल्या 2 ताऱ्यांमुळे पुढचे आयुष्य तारांकित झाले. श्री सुखदेव रभाजी धरम PSI अशा नावाची नेमप्लेट वर्दीवर लावली असतानाही या पदाचा अहंकार धरमसाहेबांना नव्हता. सेवेचे काही महिने उरले असताना निवडणूक कामी सगळ्या अधिकाऱ्यांची बदली झाली. तेव्हा धरमसाहेबांची बदली नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशनवरून धुळे जिल्ह्यात सोनगीर गावी झाली. ऐन उन्हाळ्यात 50 डिग्री सेल्सिअस तापमान असतानाही न डगमगता ड्युटी बजावली. अशा वेळी पत्नी उषाने धरमसाहेबांना खंबीरपणे साथ दिली. महाराष्ट्र पोलीस खात्यात सेवेचे 36 वर्ष 7 महिने असा प्रदीर्घ काळ आपले कर्तव्य चोख व इमानदारीने बजावते. 31 जुलै 2024 रोजी श्री सुखदेव रभाजी धरम पोलीस उपनिरीक्षक ह्या मानाच्या पदावरून त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. ह्या 36 वर्ष 7 महिन्यात पोलीस खात्यात प्रामाणिक कष्ट करण्यासोबत घराशी व सर्व जवळच्या नातेवाईकांशी ऋणानुबंध कायमच होता. बाहेर एक उच्चपदस्थ अधिकारी असूनही घरात कधी पोस्टचा तोरा मिरवला नाही. अत्यंत प्रेमळ, सर्वांना मदत करणारे, समजून घेणारे आदर्श व्यक्ती म्हणून ओळखले जातात. मुलांना शिस्तीत वाढवताना वडील म्हणून आश्वासक आधार दिला. तसेच पोलीस खात्यातील ताणतणावाचा कुटुंबावर परिणाम होऊ दिला नाही. कामामुळे शहरात वास्तव्य असले तरी गावाशी नाळ तुटू दिली नाही. त्यामुळे सर्वच नातेवाईकांना व मित्रमंडळींना धरमसाहेबांचा मनात आदर आहे. आज साहेबांचा निवृत्ती सोहळा. कष्टाने भरलेल्या पण मानसन्मान, प्रतिष्ठा, अधिकार मिळालेल्या आयुष्यासोबतच जबाबदारी, निष्ठा, संयमाच्या आणि प्रामाणिकपणाच्या कसोटीवर आयुष्यात यशस्वीरित्या उतरल्याने त्यांच्या समाधानाने त्यांचे मन निश्चितच आनंदाने भरून गेलेले आहे. सेवापूर्तीच्या या प्रसंगी गतकाळाचा सरलेला पट अनेक आठवणींच्या स्वरूपात डोळ्यासमोर दिसतो. लहानपणी सामान्य असलेला एक सुखदेव आज मेहनती अंगावर वर्दी चढवून लाखातला एक बनला. मजुरी करणारा मुलगा अधिकारी बनला. म्हणूनच खाकी वर्दीविषयी प्रचंड अभिमान त्यांच्या मनात कायम होता
आणि पुढेही राहील. आदरणीय श्री सुखदेव रभाजी धरम, आम्हाला तुमच्याविषयी खूप खूप अभिमान व आदर आहे. तुम्हाला आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा व धन्यवाद. संधी मिळाली या महाराष्ट्र भूमीची सेवा करण्याची, संधी मिळाली या महाराष्ट्र भूमीची सेवा करण्याची. धन्य धन्य झालो, कृपा झाली खाकी वर्दीची. अति कष्टाने गाळला घाम, त्याचेच आज मोती झाले. अति कष्टाने गाळला घाम, त्याचेच आज मोती झाले. मातीतून वर आलेले आयुष्य आज सार्थकी लागले.